हे बाबा जास्त चकवू नकोस ना, खुर्च्या चकून मारतो तुझ्याकडे. हे चुकून ह्याच्या जागी मी असं जर खुर्च्या चुकून मारलं एवढं चकवू नकोस. चला काय झालं वहिन्यांचा या दोघी कशाला गेल्या कोणी एकच गेलं ना. हा चला आता एक मिनिट मी खुर्ची इकडे चला डिस्टन्स इकडचं कमी करतो ते राहून. चला बस बसा. चलो एकच खुर्ची काढलेली आहे कधी बरोबर ना. बरोबर खुर्ची काढली ना. काढू का घाई करू नका करू नका. ही कोणाची आहे ही पोरगी कोणाची आता घेऊन गेलं तुला बाळा डायरेक्ट आता गेली तर जमीन सरकून. चला काय झालं समोरचा घे आऊट ना कोण आऊट झालं तुम्हीच. चला एकच गुटी राहून करा हे राहून करा. चला पळताना जरा बघून पळा जरा सावकाश पळा. चलो कळलं का तुम्हाला काय झालं ते. अहो त्या आऊट झाल्या होत्या तुम्ही त्यांना वाचवलं. अरे देवा चला खेळा. आऊट झाला त्याने स्वतःहून बाहेर पडा. काही वाचतात तुम्ही. इथे जो हुशार असतो ना त्यांनी म्युझिक थांबला घ्यायचं नाही. काय होईल ते होईल. काही किती वेळा वाचा हे काय. अरे हे लगे फेकून चाल. चला किती लोक राहिलेत बघू. किती जणी राहिलेत 5. चला आता याच्यातून एकच फक्त बात करू घ्या. एकच फक्त बात करायची. एक लास्ट राऊंड आहे दादा. म्युझिक 4 जणी जातील फायनलला. मला वाटलं या बिचाऱ्यांची मावळी जाते पाहिलं. चला सेकंड यांची चौघांची नावं लिहून घ्या. पहिल्या 3 आणि या 4 तुम्ही सेकंड म्हणजे सेमीफायनल मध्ये गेले. कॉंग्रॅच्युलेशन.
बस बस तुम्ही जायचं नाही इकडे. हा नाही नाही नाही, आपला ग्रुप सोडून जायचं नाही, आपला ग्रुप सोडून जायचं नाहीये. आपल्या ग्रुपवाल्यांनीच फक्त राहायचं. ज्या 2 जणी इकडे गेल्या त्यांनी जायचं नाही. तुमच्या ग्रुपच्या 2 जणी पुढे गेल्या त्यांनी ग्रुप नाही बनवायचा. 5 जणींमधल्या ज्या होत्या त्या 2 जणी आउट झाल्या त्यांनी सरळ बाहेर पडायचं. असंच आहे. 5 जणींचा ग्रुपच्या व्यतिरिक्त फक्त 3 जणी जिंकल्यात, बाकीच्या 2 जणी आउट झाल्या त्यांनी आउट व्हा, साईडला व्हा. तिघांचा फक्त ग्रुप होता. चला आता एकत्र ग्रुप करा, चला मोठा ग्रुप करा. चला 2 जणी आउट झाल्या तर त्यांनी इमानदारीने बाहेर पडा. देवी माता बघते. हा देवी माताकडे बघा काय काय आहे. हा चिटिंग करायची नाही. चला आता कॉमन एक मोठा ग्रुप करा. चला चला ओके. आता 2 मिनिटं जरा हात होती करा. चला 24 जणी आहेत आता. ऑल द बेस्ट. हा आता एकत्रच खेळायचंय. ओके आता ह्याच्यात जे काय भांडण लावायचे ते मी लावणार. म्युझिक दोनच ग्रुप बनणार आहेत मला माहिती आहे. बाकीचे जय महाराष्ट्र 2च ग्रुप बनतील. 9 1 9 9 2 18 म्हणजे 6 जणी डायरेक्ट घरात. 6 जणी आउट झाल्या, या 9 जणी झाल्या. आम्हाला माहिती कोणी चिटिंग केली. मग पकडा ना, आम्हाला भांडण बघायचे. जिंकते तुमचा ग्रुप झालेला आहे त्यांच्याकडे बघा काय लक्ष देऊ नका. आउट झाले की 9 जणी झाल्या. आता तुमचा 9 जणीचा ग्रुप बनवा, तुमचा ग्रुप बनवा, 9 जणीचा ग्रुप बनवा. आता एकत्र आले 9 जणी. आता यांच्यात नाही भांडण लावलं बघा. तुमच्यात आता भांडण लावतो बघा. मजा येते ना भोसले साहेब, येते ना मजा. चला म्युझिक. इकडच्या इकडे जायचं नाही, इकडच्या इकडे यायचं नाही. ग्रुप जर समजा नाही बनला तर बाजूला उभे राहायचं. म्युझिक. एकामेकाला पाडून झोपू नका, खाली वेळ झालं. 6 1 2 3 तुम्हाला बाहेर काढलं अरे तेव्हा. अरे तुम्ही एवढ्या बारीक घुसायला जाणार आहे आतमध्ये, कोणाला कळते? हो काढलं तुम्हाला बाहेर. हो तुम्हाला काढलं घुसानं आतमध्ये. जबरदस्त. चला आता करा. चला आता इकडे जास्त जवळ लांब झालं. चला म्युझिक.
मास्टर माइंड जबरदस्त डोकं आहे. जर जिंकलं भविष्यात यांचं कौतुक करा. या ज्याने दुसऱ्याला येऊन तुम्हाला चौघीचा बा त्या दोघी आवड. तिकडचं कोणी त्याग केला? त्याग कोणी केला? त्याग ऑटोमॅटिक गेलं बाहेर. चला आता एकच ग्रुप बनवा. चला या आता याच्यातून जोडतो राहिलं. चला चला या एकच ग्रुप बनवा. एकच ग्रुप बनवा या. चला रेडी? हा आता मी लांबत राहतो. मी मध्ये राहतो. आता जो काही निर्णय लागेल त्याच्यामध्ये लागेल. ओके? हा लहान मुलांना प्लीज जरा जवळ घेऊन बसा. हा आणि पुढच्या जास्त जवळ नका घेऊ. आणि चिखल झालेलं आहे जरा जवळ आहे. तुम्ही आपण जवळ आहे. या साईडला इकडे. इकडे या. वैनानो इकडे या. थोडं इकडे पाणी आहे. इकडे सुक्यामध्ये या. तो ये ना माऊली तिकडे चला. इथं पाणी आहे. पाणी मग तुम्ही इकडे या. पुढे हा चला मी मध्ये राहतो. ओके? म्युझिक. अरे देवा, ज्यांनी ग्रुप बनवला त्यांना बाहेर काढलं. ज्यांनी ग्रुप बनवला त्यांना बाहेर काढलं. या 5 जणी झालेल्या आहेत. चला आता बघूया याच्यातून कोण राहतं. शेवटचा एक फेरी होणार आहे. म्युझिक नाचो. जिगरी लफड़ा जिगरी. एक हवे का तुम्हाला तो एक तुम्हाला हवे का? कोण एक हवे नको? अभिनंदन. बघा भांडणाच्या काळामध्ये पण हे सर्व एकत्र आहेत. अभिनंदन यांचं. 1, 2, 3 नावं लिहून घ्या. या तिघींनी गेल्या सेकंड फेरीमध्ये. चला ओके? मजा आली का नाही खेळायला? मजा आली? मजा अजून खेळायचं का?
सरळ एकत्र यायचं, 5 जण एकत्र या, 4 अजून एक या. हा, हे तिकडे गेले, हे आले की तुम्ही जा. ओके, चला. सेम म्युझिक दादा, सेम म्युझिक. या करूया. त्यांना गिफ्ट आहे. ओके, त्या गिफ्टचं फक्त आम्ही मेन्शन करू. बाकी समारंभाच्या दिवशी मग तसं मेन्शन करून तुम्हाला ती प्राईज दिलं जाईल. फक्त नोट करा, जरा मी सांगेन गिफ्ट फक्त बोलीन तेव्हा फक्त त्यांचं नाव लिहा पुढे. ओके, आता सर्व उभे राहा. तिकडे समजा दादा इकडे बोललं की समजून जायचं तो आपला कट डिचू आपण. आता याच्यातून थँक्यू बोललं की समजायचं की आमचं सिलेक्शन झालं नाही. ओके, बरोबर ना? ओके ना, फाईन ना. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. आणि या जोरदार टाळ्यांसाठी तुमचं नाव सांगा. आणि जर उखाणा घ्यायची इच्छा असेल तर उखाणा पण घ्या. उखाणाला वेगळं प्राइज आहे, लक्षात ठेवा. उखाणा जो वेगळा घेईल त्याला वेगळं प्राइज आहे, त्याच्या नावाची नोंद नंतर आपण करायची आहे. ओके, मग वेगळं काहीतरी बोला. चला, 2 शब्दामध्ये बोला. चला, 2 शब्दामध्ये आपली भावना व्यक्त करा. ठीक आहे, काय थँक्यू सो मच. मी थँक्यू बोलला का समजून जायचं? थँक्यू बोलल्यावरती थँक्यू सो मच. राहू दे तो माहिती ते. कुठे गेली ती? गरबामध्ये होता टेबल, टेबलवर होता फोन आणि त्याच्याकडे आणि मला पिक्चर दाखवला. हातात काय ऐकू? अरे हो, आहेत ना दीपकराव, आहेत दीपकराव, आहेत ना. महामाप कोण विदर्भाचे आहेत ना तुम्ही? ज्या भारतात अमरावती. पण जाऊ नका, संपला नाहीये. थँक्यू सो मच. चला, 2 जणींचा पत्ता कट झाला. जवळ या, जवळ या, जवळ या, जवळ या, जवळ या. थँक्यू सो मच, तुम्ही पण इथे आल्याबद्दल थँक्यू सो मच. माझं नाव पूजा नाही, थँक्यू सो मच फोन आल्याबद्दल. थँक्यू सो मच. चला, किती लोक राहिले तो जवळ? हा, ठीक आहे. आता शुअर 4 जणींना इथं गिफ्ट आहे. हा, फक्त मी बोललो थँक्यू गिफ्ट लगेच यांच्या नावून घ्या. दादा यांचं नावून घ्या. ऐक मित्रा, आता 4 जणींची नावं लगेच द्यायची गिफ्टसाठी. थँक्यू, यांचं नाव लिहा गिफ्टसाठी. मनीषा नामदेव पाटील. माझा फोन दे. माझा फोन दे. माझा फोन दे ना. नाव घेतले भोसले साहेबांनी आयोजित केलेल्या पैठणीच्या खेळा दिवशी. भोसले साहेबांना पण बरं वाटलं, म्हणजे उखाणा पण झाला, साहेबांना पण बरं वाटलं. उखाण्याचं पण घेतलं. यांचं नाव लिहून घ्या गिफ्टसाठी. यांचं आपण घेतलं. थँक्यू. थँक्यू सो मच. यांचं पण नाव गिफ्टसाठी लिहून घ्या. टाळ्या तरी वाजला या आपले एवढं चांगलं जबरदस्त दुकान घेत आहे. थँक्यू सो मच. यांचं पण गिफ्ट साठी नाव लिहून घ्या.
Pertindahan dapat memang bisa melakukan. ओके, आता याच्यामध्ये तिघी जणी या. आता तिघींमध्ये कसं करायचं माहिती आहे आपण, तिसऱ्याला थँक्यू बोलायचं, परत गिफ्ट यांच्यासाठी पण गिफ्ट असणार आहे. आणि जे दोन राहणार आहे एकाला स्मार्ट वॉच एकाला पैठणी. ओके, तिघांमध्ये काय वाटतं, कोणाला वाटतं की मी बेस्ट केलं? चल, कॉन्फिडन्स नाही तो आम्हाला बोलून दाखवा ना, मी बेस्ट केलंय, मी चालण्यामध्ये मी असं केलं तसं केलं, आपलं मनोगत व्यक्त करा. चला, या तिघांमध्ये मीच बेस्ट कशी हे आम्हाला पटवून द्या. बरोबर ना ऑडियन्स? बरोबर ना? बघा, माझ्या मनात आहे दोघी जणी फिक्स आहेत, पण माझं मन पण चेंज होऊ शकतं. म्हणजे आम्हाला वाटतं की ह्या सगळ्यात म्हणजे टॉप आहे, बेस्ट आहे, आपण यांना देऊ शकतो. प्रत्येकाला वाटलंय की मी बेस्ट आहे, तुम्हाला वाटत नाही? पटवून द्या आम्हाला. ओके, तुम्ही बोला आता. ते बोला, मराठी बोला, हिंदी बोला. अरे देवा, काय बोलायचं, म्हाताराने बघून घ्या तुम्ही. जाता मामाला काय वाटतं ते बघा, दुनिया गेली त्याला. या मामांनी जर ठरवलं तर विनर चेंज होणार. तिने पण घरात जर बघा, माझ्या मनात जो निर्णय मी तोच देणार. ओके, मी आता एका थँक्यू बोलणार आहे. थँक्यू बोललेला मी आपण जाऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच. आल्यानंतर त्यांचं नाव लिहून घ्या, गिफ्ट साठी नाव लिहून घ्या. हे ऍक्च्युली उत्तेजनाचं फर्स्ट राऊंड झालं. काय तुमच्यासाठी काय एवढा विचार केला होता वेगळा, ही कॉन्फिडन्स नाही. आता याच्यामध्ये एकाला स्मार्ट वॉच मिळणार आहे आणि एकाला मिळणार आहे पैठणी. डायरेक्ट डिक्लेअर करणार पैठणीचे मानकरी. ओके, या मामा काय घरात होते साहेब, काय बरोबर आहे ना? काय असेल मेसेज तर देऊन टाका लगेच. रोहित जोशी साहेब नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय, काय कोण आहे तरुण वगैरे? हा, नाही बघितलं. काय वाटतं ऑडियन्सला? हे बघा, 1 नंबर देतो ह्याला आणि 2 नंबर देतो. 1 नंबर साठी कोण कोण आहे? हात वरती करा. 1 नंबर साठी, 1 नंबर साठी कोण कोण आहे? 1 नंबर साठी कोण कोण आहेत? ओके, आता सेकंड नंबर साठी कोण कोण आहेत? अरे सगळे इक्वल आहेत. सगळे इकडेच आहेत, पण निर्णय लागलेला आहे. पैठणीच्या विनर आहेत. दोघींची नाव सांगतात काय? रुपाली आणि सपना. ओके, काय वाटतं सपना? का तुझ्या बाजूला जाते का म्हणून? बहीण आहे मग? कोण नाही? ओके, परत नाव सांगा. ओके, आणि विनर आहे रुपाली. स्पेशल प्राइज आम्ही मागून घेतलं. साहेबांच्याला काय स्मार्ट मला भेटतंय. ऍक्च्युली यांचा थोडा कॉन्फिडन्स लूज झाला, याच विनर होत्या, पण कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. ओके वहिनी, कॉन्फिडन्स जर तुम्ही दाखवला असता तर तुम्ही विनर होतात. मी जज केलं होतं की या विनर्स आपण घोषित करू, पण कॉन्फिडन्स यांचा निघाला, या विनर झाल्या. अभिनंदन दोघींचं. पण सपना यांच्या पुढे वॉच या स्मार्ट वॉच आणि रुपाली घेऊन क्या चला, हे झालेले पैठणचे विनर. आता
याच्यातून बाहेर जायचं नाही पुढे, सर तुमचं सर्व कमी करतो या. हा हे बघा, हा याच्या लाईनच्या बाहेर नाही जायचं, त्या लाईनच्या बाहेर नाही, या लाईनच्या बाहेर नाही आणि इकडे जायचं नाही. एक चेअर द्या फक्त, एक चेअर द्या पटकन कोणतरी, एक चेअर द्या कोणतरी पटकन द्या. 2 मिनिटं. ही एक लाईन आहे, या तुम्ही चला या. आता ही चेअर आहे, ही डेडलाईन आहे. कारण कसं आहे म्हणजे तुम्ही बिंदास खेळताय, हे खेळ तुम्ही व्यवस्थित खेळत नाही, लाईनच्या बाहेर जाऊ नका. रेडी, ऑल द बेस्ट, म्युझिक. अजून डिस्टन्स कमी करतो. बस आता डिस्टन्स कमी केलेला आहे बघा. 2 जणी शेवटपर्यंत राहिल्या पाहिजे, लगेच सेमी पैठणी मिळणार. फक्त दोघीने बाहेर काढा. म्युझिक. डिस्टन्स लक्षात ठेवा. दुसऱ्याला फुगा फुगला पाहिजे, आपला फुगा वाजला पाहिजे. आता आम्हाला मजा आहे, जवळ घे जावा ठेवलं. जावा मधून पैठणीचे मानकरी कोण आहे एवढंच सर्कल तुम्हाला. म्युझिक. मला तर वाटलं यांचं लग्नच झालं नाही, आता कळलं जावा. मोठ्या वहिनी आणि छोट्या वहिनी याच्यामध्ये पैठणी कोणाला मिळत ते बघूया. ओके, ऑल द बेस्ट. म्युझिक. बरोबर आहे.
ही मला जम छळते, तुम्ही मला ही मला जम छळते. आजच्या नंतर पिन मारा, फोगाने फुटला चालेल पण पिन मारा. त्याला म्युझिक म्युझिक कुठलं क्लिअर आहे ते सांगा. निर्णय लागलेला आहे. उजव्या हातातलं क्लिअर आहे. छोटी सुनबाई जिंकले, छोटी सुनबाई जिंकले. एक केवढा भाव बघावं तुम्ही छोट्या सुनबाईला, जावेला, छोटी जावेला एवढं आवडता. घरी दर्शक तुमची दिसते. कुठे गेला हो मामी? जिंकले. पैठणी सेमी पैठणी नाव लिहून घ्या. चला अभिनंदन. ओके.